झी 24 तास एक पाऊल पुढे। श्रावण बाळाची कथा सर्वश्रुत आहे, मात्र अलीकडच्या काळात श्रावण बाळासारखी आई वडिलांवर श्रद्धा पाहायला मिळत नाही। असं असलं तरी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारी सोहळ्यात कलियुगातला श्रावण पाहायला मिळतोय। कलियुगातल्या या श्रावणाचं नाव आहे संजय शंकर जावळेकर। गेली 11 वर्ष हा श्रावण बाळ आपल्या 111 वयाच्या आईला खांद्यावर घेऊन पंढरपूरला जातोय। पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। सध्याच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा मुलं आपल्या आईवडिलांना सांभाळताना दिसत नाहीत, तर अनेक मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात। त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांच्या इच्छा पूर्ण करणं तर सोडाच, पण त्यांना दुःखच अधिक मिळतात। आईवडिलांना अखेरच्या क्षणी सुखी करणारी मुलं खूपच कमी पाहायला मिळतात। मात्र संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात असाच कलियुगातला श्रावण पाहायला मिळाला। केवळ आईच्या इच्छेखातर सातारा जिल्ह्यातील शिरवळमध्ये राहणारे शंकर जावळेकर आळंदी ते पंढरपूर वारी करतायत। तब्बल 111 वर्षांच्या त्यांच्या आईला ते खांद्यावर घेऊन वारी करतायत। गेल्या 11 वर्षांपासून ते ही वारी करतायत। आईची वारीला जाण्याची इच्छा पण पाय साथ देत नाहीत, हे पाहून शंकर यांनी स्वतःच वारीला जाण्याचा निर्णय घेतला। आईला पांडुरंगाचं दर्शन मिळावं यासाठी गेली 11 वर्ष ते हे काम अगदी मनापासून करतायत। आईला वारीला आणण्यास सुरुवात केल्यापासून आयुष्यात मोठं सुख मिळाल्याची भावना ते व्यक्त करतायत। वारी महोत्सव हा असाच विठ्ठल भक्तांचा आहे। आजकाल पाहायला न मिळणारं चित्र वारीच्या निमित्तानं पाहायला मिळतंय। सावळ्या विठ्ठलाच्या ओढीनं पंढरपूरकडे निघालेला हा कलियुग झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।